व्हिडिओच्या टायटलवरून बघितलं असेल तुम्ही तर सांगते. पुढे बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. अनुने खरंच काय केलं ते बघा नक्की. लयच तांडव करत होती ते. तर इथे कामावरून आली होती मैत्रिणीनं आणि किचन नाही का धूळ खूप होतं त्यावर. म्हणलं चला पुसून घ्या. म्हणूनच काय ना हात नाही मारत तेवढं. मुलांचं काय लक्ष हे नाही राहत. आपल्याला कसं पुसपास केलं नीट राहिलं तर फ्रेश वाटते, हो की नाही. तरी तुम्ही कामावरून आले होते, म्हणलं चला एक थोडंसं का होईना पुसून घेते. उन्हाळ्याचं खूप वारा येते ना आतमध्ये, तर लगेचच घाण बसते सगळी. मेन गोष्ट आपली तर किचनवरच राहते. आता बघा, हे बॉटल घेणं किंवा बाकीच्या वस्तू, हो की नाही. तर पहिले ना किचन पुसून घेतलं. नंतर आता पीठ भिजून घेते. आधी पीठ भिजून ठेवलं ना, मळून ठेवलं सॉरी. तर हे बरं लवकर नंतर करता येते. लगेच मला आवडत नाही पीठ मळलं आणि चपात्या करायला. ते जरा मुरलं ना बरं वाटते. तर इथे मी ड्रेस पण चेंज करून घेतला होता नंतर, आणि मोनाचं दुसरी चालू होतं आवरणं, तर मग ड्रेस चेंज केला मी. तर पीठ मिळून घेतलं आणि नंतर कुकर लावते. भाजीला येताना काहीच आणलं नाही. उद्या आज मग डाळच फ्राय करणार आहे मी. तर डाळ भातचा कुकर लावते आणि उद्याची तयारी करून ठेवते. तर उद्या भाजीला काय करावं. बेसन पीठ आहे घरी अवेलेबल, ते आपल्याकडे राहत असल्या प्रत्येक लेडीजकडे तेच करा. सिंपल रेसिपी म्हणजे आपलं बेसन पीठ लवकर पण होऊन जाते. ते पीठ भिजवून झालं आणि मी ते डाळ भातचा कुकर लावून घेते. धुवून स्वच्छ करून लगेच मांडून लावून देते, कारण की लसूण पण सोलायचं होतं. आणि कशा आहात मैत्रिणींनो, तुम्ही बरे आहे का? मी मस्त मजेत आहे. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. लाईक शेअर कमेंट करायला सांगते, त्यावेळेसच करता तुम्ही. तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाही का? प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा, जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल तुमच्याबद्दल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते. म्हणजे व्हिडिओ बनवायला मला पण आवडेल. नंतर आणखी छान छान असे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला शूट करून दाखवत जाईन. इथे डाळ भातचा कुकर लावला होता. तर आमच्या एक ताई म्हणत होत्या, इथल्या शेजारच्या ताई, तू कसं बनवून घेते, कसं जमते तुला, कसं करून घेते ग, दिसत नाही तरी पण तू कशी व्यवस्थित करते. तर बघा, आता तुमच्या आणि आमच्या किचनमध्ये काही फरक आहे का? म्हणजे तुम्ही जसं करतात तसं सेम आम्ही पण राहतो. फरक एवढा आहे की बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वेगवेगळा राहते, हो की नाही. माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही आम्हाला असंच का हे करता तसंच, पण एक बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा राहते. प्रत्येकांचे विचार वेगळे राहते. आपण आपल्या हाताचे 5 बोटं सेम नाही राहत, तसं सेम सगळ्यांचा विचार राहत नाही. असो, काय करून दाखवून नाही. आमची आधीपासून दिव्यांग लोकांची जिद्द राहते. नाही म्हणलं ते करून दाखवते आम्ही. तरी तर लसूण सोलणं चालू होतं ना, आज लसणाची चटणी बनवून ठेवा म्हणलं थोडी, कारण की एमर्जन्सी भाजी नाही आवडली तर मग खाण्यासाठी. म्हणून टी व्ही समोर उभं राहून कपडे घड्या करत होता, म्हणून त्याला जरासं हे केलं मी. नेहमी असंच करते. नाही तर बघा आमच्या डान्स कर, नच. तर बघितलं मैत्रिणीनं, अशी करते अनुबाई, असे तांडव करते. तिला दिल्याशिवाय ते गप्प राहत नाही. तर इथं बघा, ते सगळं काळकूळ करून शँडल तिचा फेकपाक करत होते. एवढी जिद्द झाली आहे ना, काही सांगूच नका. बघा, ते पुढं पण
घेतल्याशिवाय ते गप्प राहत नाही. पूर्ण दाखवते म्हणते मी व्हिडिओ तुम्हाला, पण बघा पुढे. माझे हो माझे तिथे कशाला हात लावते? बघितलं मैत्रिणीनं, घेतल्याशिवाय गप्प राहिली नाही. काय माहिती एवढी जिद्दी करते ना काहीच. त्यामुळे मला पूर्ण तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवता येत पुढचं. तरी ते चपात्या चालू होत्या माझ्या. तिच्या पप्पाचा टाईम झाला होता, आज मला उशीर झाला होता. मॅडम बऱ्याच वेळ घेऊन बसली होती मी त्या मॅडमला पण. तरी ते चपात्या करत होती. एक ताई म्हणत होत्या, म्हणजे ताई आमच्या सुजाता ताई म्हणत होत्या, तू कशी काय तेला हाताने चपात्याला तेल लावते? तर त्या ताईला म्हणलं होतं मी, आम्हाला दिसत नाही हो, आम्ही जोपर्यंत आम्हाला हाताने स्पर्श करत नाही आम्ही तोपर्यंत आम्हाला कळत नाही, हो की नाही? आणि तर आमचं दिव्यांगाचं हेच कारण आहे की काही अगर बघितल्याशिवाय आम्हाला ते जाणवत नाही कुठल्याही गोष्टी. तरी त्यानुचे पप्पा आले होते कामावरून. बरं आज त्यांना बरा उशीर झाला. ते मला विचारत होते काय बनवतात. मी काही रिस्पॉन्स दिला नाही. भूक लागली ना मला, लई चिडचिड होते खरं सांगते. भूकसही होत नाही. बरं आता 9 वाजत होते. आले, डबा आणून ठेवला. नंतर त्यांनी मला कटकूट करून दिलं भाजीसाठी. म्हणजे डाळच फ्राय करायची. तर मोनजला कर म्हणत होते, तो ऐकतच नव्हता. आणि आमच्या बाईचं तांडव तर तुम्ही बघितलास कसं चालू आहे. ते व्हिडिओ काढायला लागलं ते तिचाच तांडव चालू करते. जे घेऊन फिरते डबल आणूनच देत नाही मोबाईल. तर चला भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि एकमेकाची व्यवस्थित राहा. लाईक शेअर कमेंट करा.